निबंध मानवी स्वभाव आणि आनंद आपली मूळ ओळख. द आर्ट ऑफ हॅपीनेस या चौथ्या अध्यायात दलाई लामा यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक विचार मांडला आहे. मानवाचा मूळ स्वभाव हा प्रेमळ, दयाळू आणि शांत आहे. दलाई लामा यांच्या मते प्रत्येक माणसामध्ये आनंदी होण्याची क्षमता जन्मतःच असते. आपल्यामध्ये करुणा, प्रेम आणि आपुलकी या भावना नैसर्गिकरित्या असतात. हेच भाव आपल्या आनंदाचे खरे स्रोत आहेत. ते बुद्धा नेचर या संकल्पनेचा उल्लेख करतात, ज्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक शुद्ध, शांत आणि सकारात्मक स्वरूप असते, जे नकारात्मक भावनांपासून मुक्त असते. पण ते हेही स्पष्ट करतात की हा विचार समजून घेण्यासाठी धर्मावर विश्वास ठेवणे आवश्यक नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनातूनही समजतो. ते एक साधे उदाहरण देतात, जन्मानंतर बाळाचे पहिले कृत्य म्हणजे आईचे दूध पिणे. ही प्रक्रिया केवळ शारीरिक नसून भावनिक आहे. बाळ आणि आई यांच्यातील प्रेम आणि आपुलकीमुळेच ही क्रिया शक्य होते. यावरून हे स्पष्ट होते की आपले अस्तित्वच प्रेम आणि करुणेवर आधारलेले आहे. दलाई लामा पुढे सांगतात की प्रेम आणि शांत मन शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते. राग, भीती आणि तणाव शरीराला आणि मनाला हानी पोहोचवतात. आपुलकी आणि प्रेमामुळे कुटुंब आणि समाज अधिक आनंदी बनतो. यावरून ते निष्कर्ष काढतात की मानवी स्वभावाचा पाया दयाळूपणा आहे. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर माणूस मूलतः चांगला असेल, तर जगात इतके संघर्ष, हिंसा आणि द्वेष का आहे? यावर दलाई लामा स्पष्ट करतात की राग आणि हिंसा या भावना अस्तित्वात आहेत, पण त्या मूळ स्वभाव नाहीत. त्या फक्त वरवरच्या, सुपरफिशियल आहेत. त्या अनेकदा प्रेम आणि आपुलकी मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे निर्माण होतात. ते सांगतात की मानवी बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, ही नंतर विकसित झाली आहे. जर ही बुद्धिमत्ता करुणा आणि नैतिकतेसोबत संतुलित नसेल, तर ती विनाशकारी ठरू शकते. म्हणजेच बुद्धी करुणा सकारात्मक विकास, बुद्धी करुणा विनाश. अशा प्रकारे या भागातून आपल्याला 3 महत्त्वाचे धडे मिळतात. 1. मानवी स्वभाव मूलतः दयाळू आणि प्रेमळ आहे. 2. नकारात्मक भावना तात्पुरत्या आणि वरवरच्या आहेत. 3. बुद्धिमत्तेला करुणेची जोड दिल्यासच खरा आनंद आणि शांतता मिळते. शेवटी दलाई लामा यांचे तत्वज्ञान आपल्याला सांगते की आपण बाहेर आनंद शोधण्याऐवजी आपल्या आत असलेल्या प्रेम, करुणा आणि दयाळूपणाला जागृत केले पाहिजे. कारण खरा आनंद आपल्या स्वभावातच दडलेला आहे. निबंध आनंदाची कला, द आर्ट ऑफ हॅपीनेस, जीवनातील ख्या आनंदाचा शोध. मानव जीवनाचा मूलभूत उद्देश काय आहे, हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. या प्रश्नाचे अत्यंत साधे आणि प्रभावी उत्तर म्हणजे आनंद. प्रत्येक मनुष्य, तो कोणत्याही धर्माचा असो वा नसो, आपल्या जीवनात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी आनंद म्हणजे काय, तो कसा मिळवता येतो आणि त्यासाठी मनाचे प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले आहे. या पुस्तकानुसार आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असतो. पैसा, यश, प्रतिष्ठा किंवा भौतिक सुखसुविधा या गोष्टी आपल्याला तात्पुरता आनंद देऊ शकतात, परंतु खरा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये असतो. उदाहरणार्थ, काही लोकांना अचानक मोठे यश किंवा संपत्ती मिळते, परंतु काही काळानंतर त्यांचा आनंद पूर्वीप्रमाणेच होतो. याला ॲडॅप्टेशन असे म्हटले जाते. म्हणजेच बाह्य परिस्थिती बदलली तरी मनाची सवय पुन्हा पूर्वस्थितीत येते. पुस्तकात असेही सांगितले आहे की आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावना असतात.
राग, मत्सर, द्वेष या नकारात्मक भावना आपल्याला दुःखी करतात, तर प्रेम, करुणा, दयाळूपणा या सकारात्मक भावना आनंद देतात. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी आपण सकारात्मक विचार आणि भावना वाढवणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी मनाचे प्रशिक्षण करणे गरजेचे आहे. जसे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो, तसेच मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी नियमित सराव करावा लागतो. तसेच तुलना करण्याची सवयही आपल्या दुःखाचे एक मोठे कारण आहे. आपण इतरांशी तुलना करत राहतो, त्यांच्या संपत्तीशी, सौंदर्याशी किंवा यशाशी. यामुळे असंतोष आणि दुःख वाढते. परंतु जर आपण आपल्या परिस्थितीची तुलना कमी भाग्यवान लोकांशी केली, तर आपल्याला समाधान वाटू शकते. त्यामुळे समाधान, कॉन्टेंटमेंट हा आनंदाचा एक महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकात आनंद आणि सुख, प्लेजर यामधील फरकही स्पष्ट केला आहे. सुख हे तात्पुरते असते, जसे की चांगले अन्न, मनोरंजन किंवा इतर इंद्रिय सुख. परंतु आनंद हा स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो, जो आपल्या मनाच्या शांततेतून आणि समाधानातून येतो. त्यामुळे जीवनात निर्णय घेताना आपण स्वतःला विचारले पाहिजे, हा निर्णय मला खरा आनंद देईल का? याशिवाय मानवी स्वभावाबद्दल एक महत्त्वाचा विचार मांडला आहे की माणसाची मूलभूत प्रवृत्ती ही करुणा आणि दयाळूपणाची आहे. जरी जगात हिंसा आणि संघर्ष दिसत असले तरी ते आपल्या ख्या स्वभावाचे प्रतिबिंब नाही. योग्य शिक्षण आणि समजूतदारपणाच्या मदतीने आपण आपल्या नैसर्गिक चांगुलपणाला विकसित करू शकतो. शेवटी या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की आनंद मिळवण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्या मनाची दिशा बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार, करुणा, समाधान आणि आत्मशिस्त यांच्या मदतीने आपण आपल्या जीवनात खरा आणि कायमस्वरूपी आनंद मिळवू शकतो. निष्कर्ष: आनंद ही काही बाहेर मिळणारी गोष्ट नाही, तर ती आपल्या आतच असते. योग्य दृष्टिकोन, मनाचे प्रशिक्षण आणि सकारात्मक भावना यांच्या सहाय्याने प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात आनंद प्राप्त करू शकतो. निबंध: मानवी स्वभाव, करुणा आणि आनंद. आधुनिक दृष्टिकोन. मानवी स्वभावाबद्दल अनेक वर्षे एक नकारात्मक दृष्टिकोन प्रचलित होता. काही तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिकांच्या मते माणूस हा मूलतः स्वार्थी, आक्रमक आणि हिंसक आहे. परंतु अलीकडच्या काळात या विचारांमध्ये मोठा बदल झाला आहे. आधुनिक संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यासांमधून असे स्पष्ट होत आहे की माणसाची मूलभूत प्रवृत्ती ही हिंसक नसून ती करुणामय आणि दयाळू आहे. 1986 साली प्रसिद्ध झालेल्या सिव्हिल स्टेटमेंट ऑन व्हायलेन्समध्ये जगभरातील अनेक नामांकित वैज्ञानिकांनी एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मानवामध्ये हिंसा ही जन्मतःच, जेनेटिकली निश्चित केलेली नसते. म्हणजेच माणूस जन्मतःच युद्धखोर किंवा आक्रमक नसतो. जरी आपल्या मेंदूमध्ये हिंसक वर्तनाची क्षमता असली, तरी ती आपोआप सक्रिय होत नाही. त्याऐवजी सामाजिक, पर्यावरणीय आणि परिस्थितीनुसार हे वर्तन विकसित होते. याचप्रमाणे माणूस स्वभावतः स्वार्थी आहे हा विचारही आज संशोधनाने खोटा ठरवला आहे. अनेक वैज्ञानिकांनी असे सिद्ध केले आहे की माणसामध्ये परोपकार, अल्ट्रुइझम करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, आपत्तीच्या काळात लोक एकमेकांना मदत करतात, सहकार्य करतात आणि एकत्र येऊन संकटाचा सामना करतात. हे दर्शवते की करुणा आणि सहानुभूती या मानवी स्वभावाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. संशोधनातून असेही दिसून आले आहे की जे लोक इतरांशी जास्त जोडलेले असतात, सामाजिक संबंध टिकवून ठेवतात आणि इतरांची काळजी घेतात, ते अधिक आनंदी आणि निरोगी असतात. उलट, जे लोक खूपच स्वकेंद्रित असतात, ते मानसिक ताण, आजार आणि असंतोष यांना अधिक बळी पडतात.
त्यामुळे इतरांशी जुळवून घेणे आणि मदत करणे हे केवळ नैतिकदृष्ट्या योग्य नसून ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठीही आवश्यक आहे. मानवाच्या मेंदूमध्ये भाषा शिकण्याची क्षमता जशी जन्मतः असते, तशीच करुणा आणि दयाळूपणाचीही बीजं आपल्या मनात असतात. योग्य वातावरण, संस्कार आणि प्रयत्न यांच्या माध्यमातून ही बीजं विकसित होऊ शकतात. जर आपल्याला प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्ण वातावरण मिळाले, तर आपण अधिक संवेदनशील आणि दयाळू बनतो. यावरून असे स्पष्ट होते की मानवी स्वभाव हा स्थिर नाही, तो घडवता येतो. आपले विचार, संस्कार आणि समाज यावर आपल्या वर्तनाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आपण जर सकारात्मक विचार, करुणा आणि सहकार्य यांचा स्वीकार केला, तर आपण अधिक आनंदी आणि शांततापूर्ण जीवन जगू शकतो. निष्कर्ष: मानव हा स्वभावतः हिंसक नसून त्याच्यामध्ये करुणा आणि दयाळूपणाची नैसर्गिक क्षमता आहे. योग्य शिक्षण, वातावरण आणि जाणीवपूर्वक प्रयत्न यांच्या सहाय्याने आपण या गुणांचा विकास करू शकतो आणि एक आनंदी, समृद्ध आणि शांत समाज निर्माण करू शकतो. निबंध: करुणेची बीजं आणि आनंदाचा मार्ग. मानवी जीवनात आनंद मिळवण्यासाठी करुणा, प्रेम आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. आधुनिक संशोधन आणि तत्त्वज्ञान या दोन्हींच्या आधारावर असे स्पष्ट झाले आहे की प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये करुणा आणि दयाळूपणाची बीजं जन्मतःच असतात. या बीजांचा योग्य प्रकारे विकास झाला तर माणूस अधिक आनंदी, शांत आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. बालपण हा या करुणेच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. संशोधकांनी असे आढळले आहे की ज्या मुलांचे पालक स्वतःच्या भावना योग्य प्रकारे नियंत्रित करतात, प्रेमळ वागतात, योग्य मर्यादा घालतात आणि मुलांना त्यांच्या कृतींचे परिणाम समजावून सांगतात, त्या मुलांमध्ये करुणा आणि सहानुभूती अधिक विकसित होते. यामुळे असे स्पष्ट होते की योग्य वातावरण आणि संस्कार यांच्या मदतीने माणसाच्या आत असलेल्या चांगुलपणाला वाढवता येते. पूर्वी काही विचारवंतांनी माणूस स्वार्थी आहे असा दावा केला होता. लहान मुलं फक्त स्वतःच्या गरजांसाठीच जगतात, असेही मानले जात होते. परंतु या दृष्टिकोनात बदल झाला आहे. जर आपण नवजात बालकाकडे नीट पाहिले, तर त्याच्या निरागस हसण्यात, नजरेत आणि वागण्यात एक प्रकारची सौम्यता आणि प्रेम दिसून येते. बालक केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नाही, तर इतरांना आनंद देण्यासाठीही सक्षम असते. उदाहरणार्थ, बालकाचे हसू पाहून कोणालाही आनंद होतो. यावरून असे दिसते की माणूस जन्मतःच इतरांना आनंद देण्याची क्षमता घेऊन येतो. मानवाच्या मेंदूमध्ये जसे भाषा शिकण्याची क्षमता असते, तसेच करुणा आणि प्रेम यांचीही क्षमता असते. योग्य वातावरण मिळाल्यास ही क्षमता विकसित होते. त्यामुळे समाज, कुटुंब आणि शिक्षण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जर मुलांना प्रेमळ, सहकार्यशील आणि सकारात्मक वातावरण मिळाले, तर ते भविष्यात अधिक संवेदनशील आणि दयाळू व्यक्ती बनतात. जेव्हा आपण मान्य करतो की माणसाचा स्वभाव मूलतः करुणामय आहे, तेव्हा आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण इतरांवर अधिक विश्वास ठेवतो, त्यांच्याशी अधिक जवळीक निर्माण करतो आणि आपले जीवन अधिक शांत आणि आनंदी बनते. यामुळे केवळ वैयक्तिक जीवनच नव्हे, तर संपूर्ण समाज अधिक सुसंवादी होतो. या सर्व विचारांचा मुख्य आधार असा आहे की आपल्या जीवनाचा उद्देश आनंद मिळवणे आहे. हा आनंद मिळवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक अशा गोष्टींचा त्याग केला पाहिजे ज्या दुःख देतात आणि अशा गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे ज्या आनंद देतात. यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर आणि वर्तनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निष्कर्ष: प्रत्येक माणसाच्या मनात करुणेची बीजं असतात. योग्य संस्कार,
वातावरण आणि जाणीवपूर्वक प्रयत्न यांच्या सहाय्याने या बीजांचा विकास करून आपण खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकतो. आनंदाचा खरा मार्ग हा बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनाच्या शुद्धतेत आणि करुणेमध्ये आहे. निबंध: जीवनाचा उद्देश, वेळेचे महत्त्व आणि खऱ्या आनंदाचा मार्ग. मानवी जीवन अनेकदा गुंतागुंतीचे, तणावपूर्ण आणि गोंधळाने भरलेले वाटते. अशा वेळी आपल्याला थोडा थांबून स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची गरज असते: आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य दिशा दाखवते. जीवनाचा मुख्य उद्देश आनंद मिळवणे हा आहे, आणि हे समजून घेतल्यावर आपल्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते. जेव्हा आपण गोंधळलेले असतो किंवा जीवनात पुढे काय करावे हे समजत नाही, तेव्हा थोडा वेळ काढून शांतपणे विचार करणे अत्यंत आवश्यक असते. काही वेळ स्वतःसाठी घेऊन आपल्याला खरोखर काय आनंद देते, काय आपल्यासाठी महत्त्वाचे आहे याचा विचार केल्यास जीवनाला नवीन दिशा मिळू शकते. यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. जीवनात काही निर्णय असे असतात जे आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात, जसे की लग्न करणे, करिअर निवडणे किंवा शिक्षणाचा मार्ग ठरवणे. अशा वेळी मला यामुळे खरा आनंद मिळेल का, हा प्रश्न स्वतःला विचारणे खूप उपयुक्त ठरते. आनंद हा जर आपला स्पष्ट उद्देश असेल, तर आपण त्यानुसार योग्य निवड करू शकतो. याशिवाय वेळेचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. प्रत्येक क्षण अमूल्य आहे, कारण भविष्यात काय होईल याची कोणतीही खात्री नसते. उद्या आपण असू किंवा नसो, हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे आजचा दिवस, हा क्षण आपण योग्य प्रकारे वापरणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवण्याऐवजी त्याचा उपयोग चांगल्या कार्यांसाठी करणे हेच खरे शहाणपण आहे. जीवनाचा खरा अर्थ केवळ स्वतःसाठी जगण्यात नाही, तर इतरांसाठी काहीतरी करण्यामध्ये आहे. जर आपण इतरांना मदत करू शकत असू, तर ते करणे हे सर्वात मोठे कार्य आहे. आणि जर ते शक्य नसेल, तर किमान इतरांना त्रास देणे टाळणे हे तरी आपण करू शकतो. हा विचार अत्यंत साधा असला तरी तो जीवन जगण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग दाखवतो. जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्याला काही मूलभूत मानवी गुण विकसित करणे आवश्यक आहे, जसे की प्रेम, करुणा, दयाळूपणा आणि सहानुभूती. हे गुण आपल्या जीवनात शांतता आणि आनंद आणतात. अशा गुणांमुळे आपण इतरांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो आणि समाजात सकारात्मक वातावरण तयार करू शकतो. निष्कर्ष: जीवनाचा उद्देश आनंद मिळवणे हा आहे, आणि हा आनंद मिळवण्यासाठी योग्य विचार, वेळेचा सदुपयोग आणि इतरांप्रती करुणा आवश्यक आहे. प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करून, चांगले गुण विकसित करून आणि इतरांसाठी काहीतरी करून आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, शांत आणि आनंदी बनवू शकतो.